डॉक्टरांनी चेकअप केला आहे तर ते बोलले की आपण स्पाईनचा आधी एक्सरे काढून बघू, त्याच्यावरच आपल्याला समजेल. त्यांनी गोळ्या औषधं काय दिली नाही. जेवू थोड्या वेळात लगेच आणि मग लगेच जाऊ. मग डॉक्टर दाखवू एकदा, डॉक्टर काय बोलतात आपण बघू. आपण तर्कवितर्क नाही लावू शकत, तेच ना. आपण नाही सांगू शकत ना. ते बघतील, ते सांगतील, तेव्हाच समजेल ना आपल्याला काय आलं असं. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर आमचा आता चहा बिस्किट वगैरे खाऊन झालं, जास्त काही केलं नाही. कारण काय झालंय की आम्हाला आता जायचं आहे डॉक्टरकडे. वाजले आहेत 11 आणि का डॉक्टरकडे जायचं आहे तर मॅडमला बरं नाही वाटत आहे. बरं नाही वाटत असं नाही की तिची मान दुखते, हा डावा हात दुखतो. म्हणजे कधी कधी ते मला सिरियसली घाबरवून टाकते. मला कसं तरी होतंय, माझा हात दुखतोय, हे ते असं. म्हणजे एखाद्या तसा होतंय तर माणूस तसंच हो तसंच सांगेल जास्त. म्हणजे एखाद्याने पटकन अटॅक या टायमाला आपण जे ऐकतो को डावा हात दुखतो, मान दुखते, हे ते पूर्ण धड दुखतो, अशा प्रकारे घाबरवते ती. हा तर आता हात दुखतो माहिती आहे, खूप वेळ डॉक्टरकडे गेलो. नॉर्मली आम्ही सांगितलं पण त्यांना, पण ते काय होतं की नॉर्मल आहे, असं काय प्रॉब्लेम नाही होणार. पण ती त्याच्यावर काय इकडून पूर्ण कंटिन्यू असा हात दुखतो ना तो. हा असं तो बधीर पडतो असं बोलते ती. असं असं करत राहते, असं करत. मुंग्या पण येतात त्याला एक साईडला पण ते असं डाव्या, असं काही जोरच लागत नाही. मे बी काहीतरी कॅल्शियमची गेली असेल, मे बी नस जर दाबली गेली असती तर मोठा प्रॉब्लेम झाला असता. नस दाबणं काय एवढा इझी काम, म्हणजे एवढा नॉर्मल काम नाही नस दाबणं म्हणजे. हा एवढा काय मे बी मणक्याचा असू शकतो. इकडून ही जी नस दुखते ना, ही दुखली का मग पूर्ण असा हात दुखतो, पूर्ण शोल्डर वगैरे दुखतात. मग ठीक आहे, तरी आता बघू. आता आपण तर्कवितर्क लावून काय अर्थ नाहीये. आपण डॉक्टरकडे जाऊ. त्यांना बरेच वेळा सांगितलं आम्ही आता जातो शेलारलाच, कारण तिथेच फरक येतो. मागच्या टायमाला गेलो आम्ही, तेव्हा काय झालेलं नव्हते डॉक्टर, तेव्हा नव्हते. आणि तेव्हा पण वेगळ्या ठिकाणी गेलो काहीतरी, ताप का काहीतरी, तेव्हा थोडा नॉर्मली ताप होता, तेव्हा आम्ही गेलो होतो. पण आता हे असं आहे ना, तर दाखवतो. ते बोलले की बाबा जर तुम्ही चांगल्या स्पेशलिस्टकडे हाडांच्या वगैरे किंवा असं दाखवा तर मग आपण तिकडे पण जाऊ. पण सध्या आता तिकडे आपण नेहमी जातो, वारगडे डॉक्टर म्हणून आहेत त्यांच्याकडे, तर आपण तिथेच जाऊ आणि त्यांना आहे ते सांगू. सो मग मी तिला किती वेळा बोलतो पण तू टेन्शन घेऊ नको. सो एवढा काय आहे ना मोठा इश्यू किंवा प्रत्येक आहे. माझी पण बाईकवर जातो मी, खड्डे येते तर माझी पण पाठ दुखते, मान दुखते, हे आहे प्रत्येकाला, असं नाही का नाही. तिला कधी कधी काय वाटते ना की मलाच प्रॉब्लेम आहे असं वाटते. आता तुम्ही चेहरा बघू शकता, नॉर्मली चेहरा पण ठेवायचा नसतं, ती घाबरून जाते. काय माहिती का, नुसती घाबरतो, काय समजत नाही. एवढं घाबरून थोडी चालते. ठीक आहे असू दे, चला मग आता आम्ही निघतो. कारण वाजले 11 आणि ऊन पण आता घरात एवढं गरम होते, बाहेर किती असेल मला माहिती नाही. स्कार्फ घे तू, मी पण हेल्मेट घेतो. ठीक आहे, ऊन पण वळ. आणि आम्हाला नंतर पण आम्हाला मार्केटला, म्हणजे आम्ही मे बी संध्याकाळी जाणारच होतो दळण घ्यायला, पण आता आम्हाला आताच जाऊन घेऊ लागेल. कारण नंतर जाणारच होतो, पण संध्याकाळी एवढी घाई होते ना पाण्यामुळे, सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम होतो संध्याकाळी. सो आता संध्याकाळचा आम्ही प्लॅन ठेवणार आणि आता जे पण असेल ते सगळं करून येऊ. पहिले ऊन तर ऊन, काय ऑप्शन नाही. ठीक आहे, तर चला मग आपण डॉक्टरकडे जाऊ डायरेक्ट. आणि गाईज आम्ही आता क्लिनिकमध्ये आलेलो आहोत. थँक्स का कोणच नाहीये, जास्त गर्दी नाही, कारण मला वाटतं दुपारच्या टायमाला कोण येत नसते. आणि आपला पेशंट इथं बसलाय. नाव दिलं ठीक आहे, ते बघू. आता मॅडम आहेत, सर नाही आहेत, ते डॉक्टर नाही आहेत, तर त्यांच्या मेसेज येतात ना, त्यांच्या मेसेज आहेत. सो आपण बघू, त्यांना दाखवतो का आल्यासारख्याला दाखवायला लागेल किंवा नंतर बघू त्या काय बोलतात. मग आपण बोलू मग परत डॉक्टरसोबत. ठीक आहे, सो आता नंबर आमचाच आहे फक्त, मला वाटतं त्याच्यानंतर नंबर नाही आहे पण. सो कोणाच नाही माझा. आम्ही जाऊ, चेकअप करू आणि बघू काय बोलतात डॉक्टरांना. डॉक्टरांनी चेकअप केला आहे तर ते बोलले की आपण स्पाईनचा आधी एक्सरे काढून बघू, त्याच्यावरच आपल्याला समजेल. त्यांनी गोळ्या औषधं काय दिली नाही. सो आधी आपल्याला आता इम्पॉर्टंट हेच आहे का एक्सरे काढायला, त्याच्यावरच समजेल आपल्याला. सो बघू आता आम्ही बघतो पहिले एक्सरे कुठे काढू ते, आणि मग परत आपल्याला यायला लागेल. ठीक आहे, तर गाईज आता आम्ही घरी आलो आहोत आणि सिरियसली बाहेर एवढा खतरनाक ऊन आहे. आजची 16 तारीख आहे आणि पावसाचा अजून पत्ता नाही. एवढा गरम आणि एवढी ट्रॅफिक आणि एवढ्या अशा लोकांची चितवल्यात ना, सांग उन्हामध्ये फिरायला म्हणजे ना फार कठीण काम आहे.
आणि ॲक्च्युली एक गोष्ट बरी पण झाली का आम्ही त्या डायग्नोस्टिकवाल्याला फोन केला की बरं आम्ही कधी येऊ शकतो, असं आम्हाला एक्सरे काढायचा आहे. तर तो बोलला का तुम्ही 6:30 किंवा 8 वाजेपर्यंत या, मग तुम्हाला लगेच रिपोर्ट पण भेटून जाईल. पण मग 8ला समजा रिपोर्ट भेटला आपल्याला, मग आपल्या डॉक्टरकडे परत जायला लागेल. आणि मग दिशाला एक प्रश्न पडतो का मग पाण्याचा कसं काय, मग काय आवरून कसं, ते राहू दे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आपण एक तर 6ला फेरी मारू, झालाच जर तर लगेच देत असतील तर आपण थांबू थोडा आणि लगेच घेऊन येऊ. मग आल्यानंतर मग आपलं पाणी वगैरे भरून मग नंतर सावकाश आपण जाऊ. मला वाटतं तो म्हणजे ते डॉक्टर आहेत ते 10-10:30 वाजेपर्यंत असतात. सो आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. तर मग आम्ही काय एवढं उन्हात जायला, मी परत दुसरीकडे पण आम्ही विचारलं नाही, काय नाही, एकच ठिकाणी विचारला. आणि बघू ते आता बोललेत का मग 6ला किंवा 8ला, 6:30, 8ला असं या, 2 टाईम आहेत. तर मग बघू आपल्याला कधी पॉसिबल होतो. मला तर वाटतं आपण लवकर जाऊ, 6लाच जाऊ. 6ला जाऊ, जर झाला तर ठीक आहे, वेल अँड गुड, लगेच भेटला तर, नाही तर मग बघू जसं होईल तसं. कारण मग बाकीच्या गोष्टी समजा जर लेट देणार असतील तर मग बरं पण होईल ना. ॲक्च्युली काय होईल की समजा 6ला केलं तर बोललं का 8-8:30ला चालतं, मग आपण लगेच 8:30ला जाऊ, तिकडे जाऊन डायरेक्ट डॉक्टरकडे जाऊ, नाही का, डायरेक्ट मग डॉक्टरकडे जाता येईल. असं काही मेजर प्रॉब्लेम नाही आहे दीक्षाला, असं काय नाही आहे. ॲक्च्युली ती खूप दिवसापासून मान दुखते ना, माने मुलं, मला वाटतं ते डॉक्टर पण बोलल्या का एखादी नस वगैरे दबली असेल तर एवढं काय मोठा, ते बोललं का पहिले स्पाईनचा पूर्ण एक्सरे काढून घ्या, मगच आपल्याला निदान काय त्यात समजेल. सो मग आता फिरतो आम्ही इकडून तिकडून, बघू जसा होईल तसा मग दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. तर आता आपण काहीतरी बनवू नॉर्मल असं जेवण, आणि मग थोडा आराम करून मग जाऊ संध्याकाळी. आता आम्ही आलो डायग्नोस्टिक सेंटरच्या इथे. 6:30 वाजता त्यांनी बोलवलेला, तर आम्ही बरोबर आलो तर 6:30 वाजले ना, 6:30ला बरोबर 5 मिनिटं बाकी आहेत. मग आपण त्यांना विचारू, जर लगेच भेटायचं असेल तर खूप चांगलं होईल, आणि जर टाईम लागणार असेल तर मला रिटर्न यायला लागेल, काय ऑप्शन नाही आपल्याकडं. ठीक आहे. सो चला आता बघू आता आपण किती टाईम लागते ते. तर गाईज आता आम्ही इथे स्कॅन करून बसतोय पूर्ण. दीक्षाला पूर्ण कानातले, गळ्यातलं सगळं काढून ठेवायला सांगितलेलं. दीक्षाला अशी भीती वाटते, एखादी हॉस्पिटलमध्ये गेलं ना, काय करतील ना काय नाही असं वाटतं तिला. तर तोंड बघा, गेल्यावरती तोंड बघा एकदम बारीक, आल्यावरती हॉस्पिटलमध्ये आताच सुटले मी, असं युद्धातून सुटले असं वाटतं तिला. काय माहिती का, एवढी आई शपथ नाही म्हणतो, मला वाटलेला फुल हिंमतवान पोर असेल, पण एक नंबर टर्की आहे. सगळ्याच गोष्टी मी टर्की आहे सगळे. लगेच घाबरते ना, लगेच घाबरून जाते. ठीक आहे. तर आता ना स्कॅन केला आपण, त्याचा रिपोर्ट येईल लगेच थोड्या वेळात. मग आपण आधी घरी जाऊ ना, आणि मग आवरून घेऊ सगळं, नंतर मग आपण जाऊ. मला वाटतं आपण जेवूनच गेलेला बरा पडेल ना का, तोपर्यंत नसल्यामुळे असं पण आहे. जो मग आपण काय करू की जाऊ, थोडा आराम करू, पाण्याची वाट बघू आपण. पाणी, मग पाण्याची वाट बघायची की नाही बघायची. नंबर पण राहतील त्यांच्याकडे बरेच. ठीक, आपल्याला फक्त दाखवायचं आहे ना, नंबर तर लावायला लागेल ना आपल्याला. ओके ठीक आहे. मग चाल ना, बघू हा जमतं तसं मग आपण दाखवू तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला एक्सरे दाखवू मी घरी गेल्यावरती. किती एका मानेच्या हाडीवर किती प्रेशर, किती त्या डोक्याचा प्रेशर आहे तुम्हाला दाखवतो नंतर मी. ठीक आहे. तर गाईज आता आम्ही आलो आहोत एक्सरा घेऊन. तर एक्सरामध्ये पण काय एवढं काय विशेष काय आलेलं नाहीये. आम्हाला वाटलेलं काहीतरी दाखवेल, पण आता ते डॉक्टरांना समजेल. त्याच्यावर सगळं नॉर्मल आलाय. दाखव, ते तुम्हाला दाखवतो, म्हणजे कसं समजून पण जाईल का, पटकन सांगू पण शकतात आम्हाला. तर तुम्हाला कोणाला जर समजेल असं काय, कोणाला असं प्रॉब्लेम असेल मानेचा, आणि मानेमुळे जर असं हाताला प्रॉब्लेम होत असेल तर प्लीज सांगा. असं कसं दिसेल ना, मग तुम्हाला मी लाईटवर दाखवतो. एक मिनिट. हा बघा, हा बघा, हा असा म्हणजे हा बेंड झालेला, हा असा बेंड, हा सरळ आहे, आणि हा असा मागच्या बाजूने काढलाय ना, एक साईडने काढलाय. एक साईड. हा, तर हा असा आहे.
तर त्याच्यावर रिपोर्टमध्ये तर एकदम नॉर्मल आलाय की सगळ्या गोष्टी नॉर्मल. तर दुसरा रिपोर्ट बघू. तर दुसऱ्या रिपोर्टमध्ये सगळं नॉर्मल आता डॉक्टरांना आपण दाखवू तेव्हाच समजेल. तेव्हाच पण समजेल. हा, तर डॉक्टर असतात 10-10:30 वाजेपर्यंत. हा बघा, हे सगळं रिपोर्टचं आहे आणि हे सगळं नॉर्मल लिहिलं त्यांनी. पण आता बघू, समजेल. ठीक आहे. सो आम्ही आता काय करणार, मग आम्ही घेऊन एक्सरा डायरेक्ट घरी आलो, कारण पाणी पण होतं आणि डॉक्टर थांबतात, असं काय प्रॉब्लेम नाही. मग आम्ही काय विचार केला की डायरेक्ट जेवूनच जाऊन आपण कशाला नुसतं हरणी करत हो, परत जा नुसती धावपळ धावपळ करत झाली असती. आणि परत धावपळ करत या आणि मग नंतर रात्री जेवा. नाही, त्याच्यापेक्षा खूप मग time झाला असता. आपण खूप टाइम पण झाला असता. पाणी मग पण आमचं जरा आलं तेवढं हे केलं. सो मग आता आम्ही जेवू थोड्या वेळात लगेच आणि मग लगेच जाऊ. मग डॉक्टर दाखवू एकदा, डॉक्टर काय बोलतात आपण बघू. आपण तर्क वितर्क नाही लावू हा, शकत. तेच ना. आपण नाही सांगू शकत ना सगळं नॉर्मल आलाय, पण ते बघतील, ते सांगतील, तेव्हा समजेल ना आपल्याला काय आलं असं. सो आम्हाला तरी वाटतं की नॉर्मली असं गॅप वगैरे किंवा असं थोडंसं हाड म्हणजे त्यांची किंवा बसण्याच्या पोझिशन मुळे किंवा हा असं काहीतरी असा प्रॉब्लेम काही ना काही असेल. कारण असं काय होतं, दीक्षेची पूर्ण मान दुखते मग आणि हा पूर्ण डावा हात पण दुखतो. हे पूर्ण त्याच्यामुळे जास्त shoulder, भीती वाटते ना. हा, पूर्ण असं दुखते ना नस. त्याच्यामुळे. सो बघू आता आपण काय करता येईल. आता आपण जेवून घेऊ आणि मग डायरेक्ट डॉक्टरकडे जाऊ. तर गाईज आता आम्ही डॉक्टरकडे आलेलो, डॉक्टरांना रिपोर्ट्स वगैरे दाखवले आणि मग आम्ही आलो आता शोभाताईकडे. ते अजून जेवलेले नाहीत, पण आता आम्ही आलो आणि पाणी दिलंय. दीक्षांना गोळ्या खायच्या, त्यांनी सांगितलं गोळ्या का नाही खाल्ल्या. डॉक्टरने बोललं दुपारी 8 नाही. डॉक्टर त्या मॅडम बोललेल्या का दुपारीच चालू का गोळ्या म्हणून. ठीक आहे. मग त्यांनी पण आता डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात. गोळ्यात आणि एक मलम दिलाय. हा मलम द्या. नॉर्मली त्यांनी सांगितलंय असं फक्त चोला असा, बाकी मॉलिश वगैरे सांगितलं नाही. आणि कम्प्लिटली उशी बंद सांगितली आता. आणि आणखी एक गोष्ट, जड कोणतीही वस्तू उचलायला सांगितलेली नाही. पण मॅडम ऐकत नव्हती. मी आधी पण सांगत होतो का तू थोडासा योगा कर, व्यायाम कर, पण नाही नव्हती ऐकत. तर डॉक्टरांनी सांगितलं ते बरं आलं नाही का? बरं आलं ना. 5 दिवसांनी बोलवले कोणता व्यायाम करायचा. 5 दिवसांनी बोलवलं, आता कोणता योगा व्यायाम करणार ते सांगणार आहेत. तो चांगला आला का एक बाबा, काय असं मेजर प्रॉब्लेम नाही आहे. नाही तर मग मानेचा खूप मोठा मणक्यात गॅप येतो किंवा मानेत गॅप येतो किंवा मग नसवर नस दबते, असं नस दबते, अशी बऱ्याचशा गोष्टी. पण चांगलं झालं का असं कोणतीच गोष्ट झालेली नाही. ते काय तो ची जडजड वस्तू उचलते म्हणून. हा, आणि कम्प्लिटली त्यांनी सांगितलं का आपण जेव्हा असं मोबाईल मध्ये बघत बसतो ना, आपल्याला समजत नाही, पण ते प्रेशर येतो म्हणून मोबाईलकडे बघताना असं बघायचं बोललं. ते असं कधीच बघायचं नाही. सगळ्यांसाठी सांगितलं ते, फक्त हिच्यासाठीच नाही, माझ्यासाठी सगळ्यांसाठी. हा, असं सांगितलं. सो आता काय प्रॉब्लेम नाही आहे. आमचं पण टेन्शन दूर झालेलं आहे. आता आम्ही थोडा वेळ शोभानाकडे बसतो. थोडा शाळा चालू झाली ना आता. हा, शाळा चालू झाली आता. सो मग आम्ही थोडा वेळ बसू, थोड्या बाता गोष्टी करू आणि मग लवकर नेऊ घरी, कारण मला तुझ्या जॉबला जायला लागेल. अजून जेवण झालेलं नाही यांचं. आता जेवण बनवलं लावलंय मी. ते आता मार्केटमध्ये शॉपिंग करायला गेले होते. छत्री, सँडल, चप्पल, बॅग, रुमाल, सॉक्स, सगळ्या गोष्टी घेऊन आलेले आहेत. सो ते आता जेवणात वाजलेत मला वाटतं 9:30 वाजत आलेत आणि अजून जेवण झालेलं नाही. आम्ही जेवणाच्या हिशोबात आलेलो, पण ते काही जेवण झाले. मग आता आम्ही निघून जाऊ. नाही आम्ही जेवून आलोय. आम्ही अंडा कढी केली होती. आम्ही जेवून आलोय. सो आम्ही काय थांबणार नाही, आम्ही जाऊ थोड्या वेळात. ठीक आहे. तर तोपर्यंत व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि काय योगा शेअर करा आणि काय योगा वगैरे काय करायला लागेल का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. करायला लावतो बरोबर 1 मिनिट. चला, तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बोला बाय बाय बाय.